तर तो संघ कशा पद्धतीने खेळतोय याचा विचार आता बरेचसे संघ करायला लागलेत. चला जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. मॅचला करूया सुरुवात. पहिला चेंडू हाताळण्यासाठी जेपी गोलंदाजी ट्रॅकवर समोर आहे जितू. सॉफ्टहँड पहिला चेंडू ऑन साईडला टर्न केला. मिड ऑन रिझर्व्ह चेंडूला फील्ड करण्यासाठी सचिन येत आहेत. एका धावेनं मात्र आपलं अकाउंट ओपन केलं जेम्स बॉन्ड राई या टीमनं. खातं उघडलं जितूनं आणि खातं उघडलं ते आपल्या टीमनं. जितू खरोखरच अनेक अनेक स्पर्धा जर आपण डोळ्यासमोर आणल्या मित्रांनो तर बेस्ट स्टार्ट, एक उत्तम उच्च दर्जाची स्टार्ट जितूनं आपल्या टीमसाठी नेहमी दिली आहे. यात काही शंका नाही आहे. जितू असू द्या, गुणेश म्हात्रे असू द्या, मी किरणचं बाबूचं देखील नाव घेईल. मी चांगले स्टार्ट 50चा खेळाडू, एक चांगले स्टार्ट देणारा खेळाडू राई संघाजवळ आहे. यावेळेस इथे मात्र एसटीला चेंडू लागता लागता वाचले आहेत नितीन. अगदी प्ले डाऊन झाले असते कारण चेंडू पडल्यानंतर पॅटची एज घेतो. एज घेतल्यानंतर अगदी एसटीच्या बाजूने तो चेंडू निघून जातोय. आजच्या दिवसात आपण पॉवर प्लेचा विचार केला तर 4 धावा 5 धावा बऱ्याचशा मॅचेसमध्ये आपण पॉवर प्लेमध्ये पाहिले आहेत. त्यानंतर 10 ते 11 धावा देखील दुपारच्या सत्रामध्ये आपण पॉवर प्लेमध्ये पाहिल्या आहेत. आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडलेले आहेत महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक तुकारामजी मांगेला सर आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले आहेत. त्यांचं देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. धावा झाल्यात त्या 2. जेपी अनेक वर्ष आपण जेपीला उमेदमान अग्री मास्टर्स टीमचं कॅप्टन राहिलेला पाहिलंय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली नो डाऊट उमेदमान संघाने चांगली प्रगती केली आहे. यात काही शंका नाही. मात्र ह्या वर्षी नवनियुक्त कर्णधार उमेदमान टीमनं निवडलाय मुकेश पाटील. एक अनुभवी खेळाडू आहे, एक व्यावसायिक खेळाडू आहे. त्याच्या हाती मात्र कर्णधार पदाचं भार त्याच्या हाती दिलेला आहे. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा एक चिकी सिंगल कंप्लीट केला गेलाय. भरपूर बदल झाले आहेत बघा. काही खेळाडू इन झालेत उमेदमान टीममध्ये देखील, काही 35 खेळाडू 40 मध्ये देखील इन झालेत. संघ निवडताना बऱ्याचशा अडचणी समोर असतील मुकेशच्या की कुणाला खेळवायचं आहे, कुणाला बसवायचं आहे. कारण समोरचा संघ टॉप लेवलचा संघ आहे, रँकिंग क्रमांक 2चा संघ आहे, ज्या संघाचा एक दबदबा आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये आहे. त्यानुसार नक्कीच एक चांगला संघ निवडलाय मुकेश पाटील, इतकंच मी म्हणेल. क्या आवाज आहे. यावेळेस जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. फुटबॉलचा वापर केला नाहीये. अगदी असं वाटलं की शूजला खीळ ठोकलेत की काय. पूर्ण फोर्सने ते बॅट फिरवली होती. चांगला चेंडू, अगदी खोलवर टाप्याचा चेंडू हाताळला होता व्हाईट लाईनच्या जवळ. म्हणायचं गेलं तर व्हाईट यॉर्कर हा चेंडू मात्र जेपी कडून. 3 फक्त धावा दिलेत आतापर्यंत. चेंडू टाकून झाले ते 5. ऑफ साईडला लॉफ्टेड ड्राईव्ह केला गेला. ऑफ ड्राईव्हचा फटका. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी संजय. सिंगल कंप्लीट केला. डबलचा कॉल दिला जातोय. थ्रो येईपर्यंत 2 धावा देखील या ठिकाणी पळून काढल्या गेल्या आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावर उमेदमान मास्टर्स टीमची माफ करा जेम्स बॉन्ड राई टीमची लागली गेलेली आहे. ती म्हणजेच बिनबाद 5 धावा. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, हारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. हारी सामना रंगणार हाय. धन्यवाद. वेलकम, सुस्वागतम. आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. आपण पाहतात आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई रजिस्टर आणि त्यांच्या जोडीनं नारंगी ग्रामस्थ क्रीडामळ अर्थात NCC आयोजित आगरी कोळी मास्टर चषक 40+ क्रिकेटचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना होतोय. एका बाजूला जेम्स बॉन्ड राई आणि दुसऱ्या बाजूला उमेदमान संघ आहे. एक चर्चा तुम्ही चिडली होती की पॉवर प्लेमध्ये जास्त रन येत नाहीत. बऱ्याच वेळेला काय असतं की पॉवर प्लेमध्ये खेळत असताना थोडंसं विकेट सांभाळून ठेवणं तेही गरजेचं असतं. तेही आहेत किंवा ॲज अ ओपनर 50+ आहेत, 45+ आहेत. याही गोष्टी सर्व लक्षात घ्याव्या लागतात. त्याच्यामुळे आणि सवय नाही इतकी आगरी कोळी मास्टरमध्ये पॉवर प्लेची तितकी सवय नाही. पण आता काय झाले, अपडेट व्हर्जन जसं मोबाईलमध्ये येतं ना तसं आता तुम्हाला अपडेट क्रिकेट, प्रगत क्रिकेट अंगीकृत करावा लागणार, एक्सेप्ट करावा लागणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 5. मनोज आल्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती विकेट. दबाव वाढला होता, रन आल्या नव्हत्या आणि रन करताना पहिला विकेट बाद. मीच होठासून कुठं पण दरारा हाय ठेवून, आमची खेळी ही असते नेहमी तुफान. गाजवतो आम्हीच हो मैदान.
ऑफस्टमच्या बाहेरचा फुलरला डिलिव्हरी होता, खेळायचं होतं त्यांना ऍक्च्युली वाईडिश लॉंगॉनला, पण बॅटच्या मधोमध चेंडू आला नाही, बॅट थोडी हातामध्ये फिरली, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी टिपलाय हा सुंदर असा झेल. आपण चर्चा करतोय सकाळचं सत्र आहे, नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचं मैदान, सकाळचं सत्र वेगळं असतं. जसं ते एखादी टेस्ट मॅच बघतो ना, फर्स्ट सेशन, सेकंड सेशन, थर्ड सेशन, हे पहिलं सत्र आहे. या पहिल्या सत्रामध्ये रात्री पडलेल्या दवाचा परिणाम असतो, मॉइश्चर असतं आणि खेळपट्टी थोडीशी बैले तर तितकी टणक नसते, मंदावलेली असतं. चेंडू बॅटवरती किती वेगाने येईल न येईल या सर्व गोष्टी असतात. त्याच्यामुळे टॉस जसा जिंकला तसं उमेलमानने सांगितलं आम्ही तर पहिला गोलंदाजी करू. आकोटाप्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, शॉट पॉईंट लेग रिजन मध्ये फील्ड केलं गेलंय, एक धावे चेंडूवरती पूर्ण. त्याच्यामुळे जो निर्णय घेण्यात आला ना, टॉस जिंका, फिल्डिंग करा, एक समोरच्या प्रतिस्पर्ध्याला कमी धावांवरती रोखा आणि मग धावांचा पाठलाग करा, हे सूत्र कदाचित उमेलमाननं लाभलंय. आतापर्यंत ते सक्सेस झालंय. 1 रन स्कोर बोर्ड 6 वरती. नक्कीच कारण आल्या बऱ्याचशा खेळाडूंनी नक्कीच या ठिकाणी तो अंदाज घेतला होता की ड्यू फॅक्टर आहे, ग्रास थोडंसं ओळा आहे आउटफील्डचं. यावेळेस आउटसाईड ऑफ स्टंप पंच वळतायत आमच्या दिशेनं, व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. षटक क्रमांक 2, क्या बात आहे. एक नक्कीच आवर्जून मी सांगेल की क्रमांक 2चं षटक जे असतं तुकाराम सर ते 35च्या वयोगटातील गोलंदाजासाठी असतं. मात्र यावेळेस उमेदमान संघाने, मी म्हणेन उमेदमान संघ देखील प्लॅनिंगनुसार राईच्या अगेन्स्ट उतरलाय. बघा मनोज पाटील जो स्विंग चांगल्या प्रकारे करू शकतोय अशा गोलंदाजाचा वापर केलाय. यावेळेस ऑफचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, चांगला चेंडू होता मी तर म्हणेल. इथे देखील बॅटर बीट झाले होते, मात्र यष्टी रक्षकाकडून थोडीशी चुकी होताना दिसते. सिंगल इथे मिळेल, एकेरी धावेने मात्र धावसंख्या होते ती म्हणजे 8. जसं तुम्ही उल्लेख केला प्लॅनिंगचा कर्णधार आहेत उमेलमान संघाचे मुकेश्वरी. या मैदानावरती भरपूर क्रिकेट केलंय, ॲज अ प्रोफेशनल क्रिकेट असेल, गावातर्फे क्रिकेट असेल, भरपूर क्रिकेट खेळले आहेत. त्याच्यामुळे या खेळपट्टीची माहिती त्यांच्या जवळ आहे. लेग स्टंपच्या बाहेर फुल टॉस, टॉस स्टॉप डिलिव्हरी होती, फ्लायटेड डिलिव्हरी होती, काहीच वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला. ही कहाणी झाली आपण उमेलमानच्या बाजूने. आता कहाणी आपण राईच्या बाजूने आपण जर चर्चा करण्यात आली तर गेल्या वर्षी फॉर्ममध्ये असलेला संघ आहे, मोठी धावसंख्या नेहमीच त्याने उभारलेली आहेत आणि त्या संघासमोर खेळताना स्ट्रॅटेजी वाईज उमेलमान जात आहे. पण प्लॅनिंग तर राईच्या संघाने देखील केले की 5 षटकामध्ये किमान 50 धावा करायच्या आहेत. नक्कीच आणि हाच प्रयत्न असेल तुकाराम सर राय टीमचा. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर चेंडू बाहेर निघतोय, व्हाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून. मोठी धावसंख्या राई संघानं उभारले देखील आहे प्रथम बॅटिंग करताना आणि चेस देखील केले आहे. मी खरोखरच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्टेडियम जे आहे दहिसर परिसरामध्ये ते कधी विसरू शकणार नाही. इथे मात्र चेंडूची लेंथ पाहिली आणि चेंडूला सोडून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. बाईच्या स्वरूपात फक्त हा सिंगल मिळेल आणि एकेरी धावेने धावसंख्या झाली आहे ती 11. त्यावेळेस जवळपास तुकाराम सर 12 चेंडू 52 धावा राई संघाला विजयासाठी हव्या होत्या आणि 12 चेंडूमध्ये 52 धावा त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्टेडियमवर राई संघानं कुठल्या होत्या, ते देखील वाघबीळ टीमच्या अगेन्स्ट. नाही नक्कीच, आणि त्या क्षणाचे साक्षीदार देखील आम्ही होतो कारण आपण बरोबर समोरच्या कक्षामध्ये होतो, त्याच्यामुळे त्याही आठवणी आहेत. आकुटप्याचा चेंडू होता, पुलचा प्रयत्न मिस टाइम झालाय, क्षेत्ररक्षक आलेत वेगाने, चेंडूच्या खाली झेल सुटलाय. जेपी आले होते, पोचले होते. पहिला तर वाटतं मिड विकेटचे क्षेत्ररक्षक मुकेश जातील, जेपी आले, झेल सुटला. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या आणि या 3 धावांनी धाव फलकावरती एकदा नजर टाकूया. 14-14 आता कुठे वेग पकडतोय, गाडी थोडीशी अडलेली होती, थांबलेली होती. त्या वाईड एक्स्ट्रानं काय केलंय, एक्स्ट्रा एफर्ट लावण्यासाठी थोडंसं मदत केलंय राईच्या संघाला. नक्कीच मदत दिली आहे आणि खऱ्या अर्थाने खरोखरच गाडी अगदी रुलावर आली आहे. इथे देखील खराब चेंडू. बघा बऱ्याचशा मी काल देखील विषय काढला होता की काही मैदानं अजूनही ओळी आहेत, काही टीमचा सराव नाही आहे, तरी देखील मात्र चांगल्या प्रकारे काल क्रिकेट खेळलं गेलं. आज एक चांगली लाईन त्यांनी लेंथ सापडत नाहीये मनोज पाटील यांना. फुलटॉस चेंडू आहे, यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला खेळले गेले हवेत आहे. भरत पाटील चेंडूच्या खाली झेलच्या खाली अगदी पोहोचते देखील होते. प्रयत्न चांगला होता भरतचा, मात्र अंतिम क्षणी तो जो झेल होता तो भरतच्या हातातून निसटला गेला. या फटक्यावर मिळतील 2 धावा. 2 धावेने जम्प झोन राई संघ पोहोचला गेलाय, तो म्हणजे 17 या धावसंख्येवर. मागचं षटक थोडंसं मोठं आलंय, 12 धावा आल्या, ज्याच्यामध्ये वाईड भरपूर आलेत. मी काय म्हटलं होतं की काल एक दोन मॅच आपण असं बघितलं होतं ना की वाईड टाकून काय होतं, मग संघाची परिस्थिती वाईट व्हायला वेळ लागत नाही. या षटकामध्ये 4 वाईड बॉल आलेत, ते फक्त वाईड नाही आल्यात, एक्स्ट्रा रन आल्यात
समोरच्याचा पहिल्या षटकामध्ये 5 धावा होत्या, या षटकामध्ये तुम्ही 4 अतिरिक्त चेंडू हाताळले, 4 अतिरिक्त धावा खर्च केल्या आणि त्याचा परिणाम असा झालाय की पहिल्या षटकामध्ये जेपीने जो दबाव निर्माण केला होता ना, जो कंट्रोल केला होता तो कंट्रोल कुठेतरी सुटलाय, दबाव थोडासा कमी झालाय. 2 षटकांचा खेळ संपताना धावा जर बघितल्या 17-17 आहेत. आता 3 षटकांचा खेळ बाकी आहे. एक्सेलेटरवरती पाय देण्याची वेळ आले, वेग वाढवण्याची वेळ राईसाठी आले आणि तो मागे जो वाढलेला वेग आहे ना त्याला थांबवण्याची गरज आता उमेलमान संघासाठी आहे. नक्कीच, कारण पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं फक्त 5 धावा देऊन गेलं होतं. ऑन साईडला जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप स्क्वेअर लेग रिजन मधून जेपी येतोय चेंडूला उचलण्यासाठी. स्ट्राईक एंडला थ्रो जाईपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. नितीन पाटील वन ऑफ द ग्रेट प्लेअर, एक मोठा खेळाडू आहे या टीमचा. बघा या ठिकाणी एक प्लॅनिंगनुसार पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी क्रिकेट पाहायला मिळते मित्रांनो. इथे कदाचित 2 षटकं तुकाराम सर पूर्ण झालेले आहेत. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. 45चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, 40च्या खेळाडूला आतमध्ये आणायचं आहे. या प्लॅनिंगनुसार आपण जर पाहिलं तर ही विकेट सॅक्रिफाईस केली गेली. धावसंख्या झाल्या आहेत जम्प झोन राही या टीमची, ती म्हणजेच 19 धावा. भक्त साईंच्या शिर्डीला पायी चालत निघाला. भक्त साईंच्या शिर्डीला पायी चालत निघाला. चालत निघाला साईबाबांना भेटायला. पायी चालत. आणि या आपल्या नारंगी गावातनं देखील बरोबर मंगळवारी नारंगी ते शिर्डी ओम साईराम पदयात्री मंडळाच्या वतीनं दत्त जयंती उत्सवानिमित्त पालखी पदयात्रा सोहळा ज्याची सुरुवात होणार आहे 25 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजता साईबाबांच्या पालखीचं प्रस्थान एकविरा देवी मंदिरातनं केलं जाणार आहे. त्यामुळे तोही सोहळा बरोबर येऊन ठेपलाय. आणि त्याच्या अगोदर हा क्रिकेटचा सोहळा जो आगरी कोळी मास्टरचा आहे. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक तोपर्यंत येथील 1 धाव जलद गतीने पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला 2 धावा. कुठलाही फलंदाज ज्यावेळेला बॅटिंगला येतो ना, मग तो 40+ असू दे, 40चा असू दे, नाही तर यंगस्टर असू दे, ज्यावेळेला पहिला चेंडू मिडल ऑफ द बॅट घेतो त्याचे 2 परिणाम असतात. एक तर धावा मिळतात आणि त्याच्या आवाजानं थोडासा आत्मविश्वास मिळतो. दोन्ही गोष्टी मिळाल्यात. या 2 धावा धावफलकावरती ऍड होतात. नक्कीच, नो डाऊट तुकाराम सर. पीके प्रशांत केनी, गोलंदाज देखील प्रशांत आहे. मतलब कुठला प्रशांत कुणाला शांत करणार या मैदानाचा. चांगला चेंडू होता, फ्लिक्सचा फटका. ऑन साईडला चेंडू टर्न केलाय. डीप मिड विकेट रिजन मध्ये मुकेश पाटील वेगाने आलेत. स्ट्राईक एंडला थ्रो, क्या बात आहे. अप्रतिम थ्रो त्या ठिकाणी केला गेला. मध्ये 2 धावा थांबवू शकले नाहीत आणि या 2 धावेने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 23 धावा. तुकाराम सर मगाशी आपण म्हटलं होतं की थोडासा वेग वाढवावा लागेल, कारण ज्याप्रमाणे जम्प झोन राईस संघ खेळतोय त्याप्रमाणे जवळजवळ मला तरी अंदाज एक वर्तवायचा केला, म्हणजे प्रोडक्टर स्कोर्सकडे लक्ष दिलं आपण तर 50च्या आसपास हा संघ पोहोचू शकतोय. बघा 15 चेंडूचा खेळ झाला. 15 चेंडूमध्ये 23 झाल्यात. अजून 15 चेंडूमध्ये किमान 23 धावा पाहिजे. 23 पाहिजे का 32 पाहिजे याचा विचार होतोय. मी म्हटलं ना 23 पाहिजे का 32 पाहिजे आणि तोच प्रयत्न चाललाय. चेंडू जोपर्यंत जाईल लॉंग लेग रिजन मध्ये चांगलं फिल्डिंग झालंय. हा फार दूरवरचा प्रवास होता. डीप स्क्वेअर लेग रिजन थोडासा डाव्या बाजूला हा क्षेत्ररक्षक होता. तो लॉंग लेग रिजन मध्ये जाईपर्यंत फील्ड करपर्यंत 2 धावा चेंडूवरती पूर्ण. मागच्या 4 चेंडूवरती 2-2-2-2 आल्यात. स्कोर बोर्ड धावफलक 25 धावा आले आहेत. षटक क्रमांक आपण पाहू शकाल. 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आज उमेदमान संघाची जर आपण प्लेलिस्ट तुकाराम सर पाहिली तर मला वाटते या मॅचसाठी 35 वयोगटातील कुठलाही खेळाडू उमेदमान टीमनं घेतला नाहीये किंवा त्यांच्याकडे अवेलेबल नाहीये. यावेळेस रिव्हर्सचा फटका इन टू द गॅप. आउटफील्ड देखील फास्ट या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सोनियाचा होतीनं उगवला, सोन्या रुपयात बाबा सजला, ढोलताच्या घुमू लागला, धन्य धन्य होई साईलीला. देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला. बघा पहिला चेंडू मिडल ऑफ द बॅट घेतला, समोर खेळला. दुसरा चेंडू लॉंग लेग रिजन मध्ये खेळला. या वेळेला स्विच इट केलं, रिव्हर्स स्वीप केला गेला. 3 वेगवेगळे फटके आतापर्यंत दर्शवले ते फलंदाज प्रशांत यांनी. 2 प्रशांतमधली झुंज आहेत. कोण शांत करणार, कोण थोडासा समोरच्याला अशांत करणार, ही कहाणी मैदानावरती आहे.
आता लोअर फुटा चेंडू होता, स्वीप केला शेवटच्या क्षणी बॅट जर पाहिलं तर इट्स अ प्लेट बंद केलं गेलं होतं. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण 2-2 एक तर आपण पाहिलं 2-2 त्याच्यानंतर एक चौकार, त्याच्यानंतर आलेल्या 2 धावा, मागच्या षटकामध्ये आल्या त्या 12 धावा आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जर नजर टाकली तर 31 याचा अर्थ 14 धावा आल्यात. 5 वरनं 12 वरती उडी घेतली, 12 वरनं 14 वरती उडी घेतली, मग पुढे काय 16 वरती जाणार का? ही चर्चा आहे. पण एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. 3 षटकांचा खेळ संपलाय. 10च्या वरची सरासरीनं धावफलक आहे 31. निकली है दिल से आई है लब पे बन के हवाई शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे घर पे सवारी शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे घर पे सवारी रब्बे तुम्हारे आंखों में आंसू. राईची गाडी कशी चालली माहितीये का? म्हणजे आपण विरारवरनं जर चर्चगेट लोकल पकडली तर बोरवलीपर्यंत थांबत जाते. पण एकदा का बोरवली सोडलं मग बोरवली से अंधेरी, अंधेरी से बँड्रा, बँड्रा से दादर, दादर से मुंबई सेंट्रल तक तेज जाएगी. ही गाडी तशी चालले. आता बघूया. पण राईवाले सांगतात भाईंदरला बिलॉंग करतात. डहाणू लोकल पकडली तर डबल फास्ट पण होऊ शकते. म्हणजे विरारवरनं वसई, वसईवरनं भाईंदर आणि भाईंदरवरनं बोरवली जाऊ शकते. त्याच्यामुळे 3 षटकांचा खेळ संपला आहे. पण मध्ये वसई आहे, विरार आणि भाईंदरच्या मध्ये वसई आहे. उमेलमान तिथून बिलॉंग करतोय आणि त्या गाडीला ब्रेक लावण्याचं काम त्यांना करायचं आहे. स्पीड ब्रेकर टाकायचं आहे. या षटकामध्ये विकेट मिळवायचं आहे. नक्कीच तुकाराम सर. मोठा फटका खेळायचा होता. आडव्या बॅटचा वापर या ठिकाणी केला. डायरेक्ट हिट. इथे मात्र सर्वात मोठी दुखी, काही आवश्यकता मित्रांमध्ये नव्हती त्या ठिकाणी. बघा एक स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादात मात्र जम्प स्पॉट राईट टीमनं आपला बेस्ट बॅट्समॅन गमावलाय. मिस्टर पीके रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी आउट बाद. नाही नाही म्हणता मी केली रे वारी, नाही नाही म्हणता मी केली रे वारी. आलो दरबारी साई तुझ्या आलो दरबारी, आलो दरबारी साई तुझ्या आलो दरबारी, आलो दरबारी साई तुझ्या आलो दरबारी, आलो दरबारी साई तुझ्या आलो दरबारी. थँक्यू. एक चांगला उल्लेख तुम्ही केला बाबा की एक धाव घेण्याच्या नादामध्ये आपला चांगला फलंदाज, म्हणजे एक चित्रपटामधलं मराठी चित्रपटाचं गाणं आहे बघा, ये दुनिया माया जाल बनवा जाग जर. हा मायाजाल होता. एका रनच्या माया मोहापायी तुम्ही महत्वाचा गडी मोहरा, ते मोह होता ना, तो मोहरा तुमचा घेऊन गेलाय. नवीन फलंदाज स्वतः कर्णधार आणि प्रफुल्ल नेहमीच एक हार्ड हिटर फलंदाज, आक्रमक फलंदाज म्हणून ख्याती असलेला फलंदाज स्ट्रायकर एंडला आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, फक्त दिशा दिली. चेंडू चालला जोपर्यंत डीप पॉइंट नाही क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. आता थोडासा संभल के भाई, संभल के थोडासा दाए बाय देखिए, कारण मागे एक धक्का बसलाय. धक्क्यावरती धक्का बसू नये याची काळजी घेते एक धाव या चेंडूवरती. थोडासा नक्की उत्साह देखील वाढलाय मी म्हणेन उमेदवार संघाचा. कारण पीकेची विकेट पडल्यानंतर बघा आपण जो चेंडू अडवला गेला थर्ड मॅच रिझर्व मध्ये अप्रतिमरित्या प्रवीण आहे मला वाटतं त्या ठिकाणी, आणि चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलंय. डान्सिंग डाऊन द विकेट. समोर अगदी बॅटनं खेळला गेला. साईड स्क्रीनच्या समोर चेंडू येतोय. अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी चेंडू काही थांबला नाहीये, निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. बघा जरा चेक करा प्लीज, दुखापत झाले की बघा जरा प्लीज प्लीज. बघा ज्यावेळेस आपण फील्ड करण्यासाठी धावता तर प्लीज एकमेकाला कॉल द्या, कारण इथे काय झालं तर दोघांनीही प्रयत्न केला चेंडू अडवण्यासाठी, त्यामुळे ही जोरदार टक्कर या ठिकाणी झाली आहे. दुखापत झाली थोडीशी. सचिन पाटील विश्रांती घेतात, त्यांच्या जागी न्यू बॅटर न्यू फिल्डर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत.
प्रमोद घरत हे सचिनच्या जागेवर आलेले आहेत फील्ड करण्यासाठी. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 36. यावेळेस पुन्हा एकदा ही ताकद नेहमीच मी नितीनच्या अनेक स्पर्धांमध्ये पाहिला, मात्र फुटवर्कचा वापर नाहीये. प्रत्येक स्टोक जागेवरून उभं राहून खेळण्याचा प्रयत्न वारंवार नितीनकडून केला जातोय तुकाराम सर. आणि उमेलवानची स्ट्रॅटेजी देखील तीच आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, थोडंसं वाईड यॉर्कर हाताळला होता ऑफ स्टंपच्या बाहेर. तो वाईड यॉर्कर अँगल बघा, राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतात, क्रीजचा बरोबर वापर करतात, एक अँगल क्रिएट केला जातो फलंदाजच्या दिशेने टुवर्ड्स द बॅट्समन. दोन धावा इथे देखील नक्कीच मिळतील. मधमाशा थोड्याशा आलेल्या आहेत, त्याच्यामुळे आवाज आम्ही कमी केला. डीजे वाजणार नाही थोड्या वेळासाठी, ते निघून जातील, टेन्शन घेऊ नका तुम्ही. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 38 धावा. वापसी करतोय उमेदमान संघ असं नक्कीच म्हणू शकतोय. ऑन साईडला पुन्हा एकदा जोरकस खेळायचा होता, प्रॉमिसिंग स्ट्रोक म्हणता येणार नाहीये. चेंडू शॉर्ट लेग रिझन मध्ये भरत पाटील चेंडूला अडवतायत. एक धाव तर पूर्ण केले आहे त्या ठिकाणी. एक रणनीती आहे बघा, 40+ क्रिकेटची एक रणनीती आहे. कुणाला विकेट सॅक्रिफाईस करायची आहे, कुणाची विकेट घ्यायची आहे की नाही घ्यायची आहे, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात आणि ते पूर्ण प्लॅनिंग सुरू आहे. तर एका साईडला आपण पाहिलं धावा झालेल्या आहेत त्या 38-38. तुकाराम सर एका साईडला पाहिलं आपण तर प्रशांत म्हात्रे जे खेळाडू आहेत ते अजूनही डगआउटमध्ये आहेत आणि कदाचित त्या खेळाडूला आत आणण्याचा प्रयत्न आहे आणि ते चित्र स्पष्ट असते. मात्र 40+ नियम काय आहेत, 40+चं क्रिकेट काय आहे याची जाणकारी उमेदवार टीमला देखील आहे ना. प्रत्येक जण म्हणजे आपल्या ताकदीवरती खेळतो तर सपोर्टच्या क्षमतेवरती देखील आपल्याला विचार करून व्यूहरचना आखावी लागते. कदाचित तोही 39 झालेत. 39 धावा. आणि ज्या प्रशांतचा तुम्ही उल्लेख केला आणि त्या एका सामन्याच्या त्या दैसरच्या मैदानावरचा उल्लेख केला, त्यावेळेला हे दोन खेळाडू होते ज्यांनी तो रन चेस केला होता, बिग रन चेस, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आपण पाहिलं होतं. त्याच्यामुळे त्यांचं डगआउटमध्ये असणं टीमसाठी किती योग्य आहे किती अयोग्य आहे याही गोष्टी आहेत. पण हा प्लॅनिंगवाला गेम आहे, डावपेचाचा गेम असतो. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टी आता नुकताच जो एशिया कप चालू होता रायझिंगवाला स्टारवाला, त्यावेळेला देखील चर्चा तीच झाली होती की बांगलादेश विरुद्ध सेमीफायनलच्या सामन्यामध्ये सुपर ओव्हरमध्ये बॅटिंगला कोणी यायचं होतं. असं आहे, सूर्यवंशीला बसवलं त्याच्यामुळे भारतीय संघाचा सूर्य मावळला असंही झालं होतं. या सगळ्या गोष्टी. शेवटचं षटक आहे मुकेश गोलंदाजीसाठी. फुल टॉस बॉल शतरक्षक काय चेंडूच्या खाली झेल टिपण्याचा प्रयत्न चांगला केला गेला होता. हाताला लागून चेंडू निसटलाय. दुसरी धाव देखील पूर्ण केली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा जलद गतीने. कारण प्रफुल्लला पाहिलं तर डेस्परेट होते का बाबा स्ट्राईक पाहिजे. मागच्या 2-3 चेंडूवरती नॉन स्ट्राईक घेतला होते किंबहुना. त्याच्यामुळे याही सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण एक मॅच झाला होता कालच्या दिवसामध्ये ज्यावेळेला 35चा खेळाडू आतमध्ये आला आणि त्याने समोर 2 रन काढल्या प्रतिस्पर्धेच्या. ऍक्च्युली ते 1 धाव काढायची. हे डावपेचावाली केलंय तुम्हाला आणि प्रफुल्लनं तेच केलं. एक एक्स्ट्रा रन काढली 3 धावा या चेंडूवरती. त्याचमुळे म्हटलं ना तुकाराम सर की 40+ क्रिकेटचे डावपेज अलग अलग असतात आणि ते समजणं खूप गरजेचं आहे. यावेळेस अंतिम षटक आहे याची पूर्ण जाणकारी मी तर म्हणेल प्रफुल्ल यांना आहे आणि त्यानुसारच नक्कीच स्वतःजवळ स्ट्राईक ठेवण्याचा वारंवार प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. प्रफुल्ल ऑन स्ट्राईक राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी मुकेश सज्ज आहेत. ई जुगलबंदी कोलवा टप्प्याचा चेंडू मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने चेंडू पर्यंत पोहोचलाय. जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पण या चेंडूवरती एकाच गोष्टीचं आश्चर्य ही वाटलं की बाबा अशा वेळेला नॉन स्ट्राईक एंड बेटर आहे, स्ट्रायकर एंड बेटर आहे. तुम्ही जसा उल्लेख केला की 40+ क्रिकेट वेगळं आहे. ऍक्च्युली 40+ नाहीये, 35, 40, 45 तिघांचंही गणित वेगळं आहे. नक्कीच एक पारदर्शी केले नेहमीच जम्प राईस संघाच्या खंबीरपणे पाठीराखे ते म्हणजेच आपले सदानंद दादा फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत. त्यांच्याकडून
प्रफुल्ल यांना प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये वाढतो. इथे मात्र विकेट, महत्वपूर्ण विकेट. वारंवार विकेट टाकण्याचा प्रयत्न नितीन यांचा होत होता, त्यावेळेस मात्र विकेट ती घेतली जात होती. इथे मात्र पायचीच्या स्वरूपात नितीन पाटील डग आउट रिजन मध्ये आउट. सगळ्यात महत्वाचं काय, एक तर अंतिम षटक सुरू आहे तुकाराम सर, प्लस आपला समोर जो पार्टनर आहे तो कोण आहे याची देखील जाणकारी असणं गरजेचं आहे. इथे मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, नो डाऊट नितीन पाटील ती क्षमता आहे, ती क्वालिटी या खेळाडूमध्ये आहे. मोठे फटके नितीनच्या बॅटमधून अनेकदा पाहिलेत. मग ज्या वेळेस प्रफुल्ल वारंवार स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस देखील आपल्याला तेच करायचं आहे की जास्तीत जास्त प्रफुल्ल पाटील यांना स्ट्राईकवर कसं आणलं जाईल हा प्रयत्न करणं गरजेचं होतं. नाही ती बाजू ती आपण जसं विश्लेषण केलं होतं ते राईच्या बाजूने आपण बोललात. पण दुसरी बाजू उमेलमान संघाचा वन ऑफ द बेस्ट बॉलर आहे. त्यांनी या स्लॉग ओव्हरसाठी स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट आहे. अशा क्षणाला जो बेस्ट बॉलर पाहिजे, सर्वोत्तम गोलंदाज पाहिजे, तो त्यांनी राखून ठेवलाय मुकेश यांच्या रूपानं. कारण अशा सिच्युएशनला त्यांच्यापेक्षा जास्त भारी पर्याय नसावा, ऑप्शन नसावा उमेलमानकडे. खोलवा टप्प्याचा याच करता मी म्हटलं होतं उमेलमाननं काय केलं, आपला हुकमाचा एक का आपला ट्रम्प कार्ड, वन ऑफ द बेस्ट बॉलर इन दॅट सिच्युएशन. अशा क्रुशियल मोमेंटला सर्वाधिक अनुभव असलेला गोलंदाज अर्थात मुकेश. आणि प्लस तुकाराम सर ह्या वर्षी जबाबदारी आहे, कर्णधार पद हाती आलेलं आहे. खूप मोठी उमेलमान टीमची, उमेलमान गावाची जबाबदारी मुकेश पाटील याच्यावर, त्याच्यामुळे त्यांना बेस्ट देणं गरजेचं आहे. डान्सिंग डाऊन द पिच, इथे मात्र काय घडलंय, पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू बेसला लावणं गरजेचं होतं, मग जवळपास दुसरा अटेम्प्ट लावावा लागला, त्या कारणाचं बॅटर सेफ आहे. चला, एक जी संधी मिळालेल्या बॅटरला त्याचा किती फायदा. पण ही जुगलबंदी आहे, ही आगरी कोळी मास्टर चषकातली 40+ मधली जुगलबंदी आहे. एक वन ऑफ द बेस्ट बॉलर म्हणून आपण मुकेशचा उल्लेख करतोय आणि राई संघाचे हार्ड हिटर फलंदाज प्रशांत तिथे आहेत. त्याच्यामुळे ही जुगलबंदी बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. ही वरचढ होण्याची, कुरघोडी करण्याची, शहमात देण्याची, एकमेकांवरती कुरघोडी करण्याची लढाई मैदानावरती सुरू आहे. मी म्हटलं ना कुरघोडीची लढाई आहे. 2 वेळा त्याने फिल्डिंग अशा वेळेला वाचवलेल्या 1-1, 2-2 धावा निर्णायक ठरू शकतील सामन्यामध्ये. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण, 2 धावांनी धावफलकावरती एकदा नजर टाकूया. जाऊन पोहोचलाय तो 45. जेव्हा 15 चेंडूवरती 23 झाल्या होत्या त्यावेळेला आम्ही म्हटलं अजून 15 मध्ये 23 होतील का. पहिल्या 15 चेंडूमध्ये 23, नंतरच्या 15 चेंडूमध्ये 22. 5 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर 45. शेवटचे षटक मुकेश यांनी सुंदर हाताळलं. फक्त 6 धावा खर्च केल्या या षटकामध्ये, पण दुसऱ्या बाजूला तितकी ताकद आहे, क्षमता आहे. त्याच्यामुळे हाही मॅच महत्वाचा आहे. पण पुढचा सामना आहे त्या दिशेने देखील आपण जाऊया. नक्कीच पुढचा सामना असेल मुर्धा वर्सेस वाघवेळ. दोन्ही संघ जर आले असाल तर दोन्ही संघाच्या टीम कॅप्टनना विनंती करतो जो काही पेपर वर्क आहे तो करण्यासाठी आपण आमच्याशी संपर्क साधायचा आहे. वाघवेळ गणेश मनेरा आणि मुर्धा नयन मात्रे टीम कॅप्टन, जर तुम्ही इथे आला असाल तर प्लीज जो काही पेपर वर्क आहे तो करण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा. अप्रतिम आपण ही इनिंग पाहिली बघा. सुरुवात नक्कीच धीमी झाली होती राईस संघाची, कारण पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जेपीने जे हाताळलं होतं ते फक्त आणि फक्त 5 धावेचं होतं. त्यानंतर मात्र राईस संघानं वेग पकडला. तब्बल षटक क्रमांक 2 मनोजच्या अगेन्स्ट 12 धावा, कारण अतिरिक्त चेंडू मनोजनं जास्त हाताळले होते. प्रशांतच्या अगेन्स्ट जो चांगला गोलंदाज आहे उमेदमान संघाचा, प्रशांतच्या नावावर देखील काही हॅट्रिक्स आहेत, त्या गोलंदाजा तब्बल 14 धावा या ठिकाणी कुठल्या गेल्या. त्यानंतर हेमंत आला. हेमंतनं खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर जम्प राईस संघाचा वेग थोडासा कंट्रोलमध्ये आणला. 8 धावेचं षटक ते हेमंतनं हाताळलं. त्यानंतर वन ऑफ द बेस्ट बॉलिंग. खरोखरच टीम कॅप्टन, जबाबदारी काय आहे माझ्या संघाची ते मात्र मुकेश पाटीलने दाखवून दिलं. अंतिम षटक स्लॉग, जवळपास स्लॉगवर म्हणायला हरकत नाही आहे. आणि ते शेवटच्या षटकामध्ये 6 धावा फक्त मुकेशनं खर्च केल्या आहेत. जवळजवळ 45 या धावसंख्येवर जम्प राईस संघ थांबला गेलाय. 46 धावा या करायच्या आहेत. ते म्हणजेच उमेदवार आगरी मास्टर्स या टीमला काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ वर्चस्व गाजवेल या मॅच मध्ये थोड्याच वेळात आम्ही पुन्हा जॉईन होऊ. मात्र तत्पूर्वी पुन्हा एकदा कॉल देतोय. मुर्धा संघ टीम कॅप्टन नयन मात्रे आपण आला असाल तर प्लीज आमच्याशी संपर्क साधा. आणि वाघबीळ संघ टीम कॅप्टन गणेश मनेरा आपण आला असाल तर प्लीज आमच्याशी संपर्क साधा. जसं तुम्ही विश्लेषण केलं होतं की आता या सामन्याचं जर पाहिलं ना, म्हणजे 5 षटकांचा खेळ पाहिला तर हा 60-40 वाला होता. सुरुवात उमेलमाननं चांगली केली, एंड उमेलमाननं चांगला केला आणि मधल्यामध्ये येऊन काय केलं, राईस संघाने देखील धावा केल्या. दुसऱ्या तिसऱ्या 2 षटकामध्ये 26 धावा
पूर्ण केल्या गेल्या होत्या आणि पहिल्या ओव्हरमध्ये 5, शेवटच्या षटकामध्ये 6 धावा, त्या 2 षटकामध्ये 11 धावा. याचा अर्थ 60-40 वाला गेम होता. एका बाजूने नाही झालाय हा. बॅटिंग करताना देखील फलंदाजी करताना देखील हाच क्रम राहू शकतो किंवा याचीच परिस्थिती राहू शकते या सामन्यामध्ये. पुढचा सामना आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराला सूचना करण्यात आली आहे की आपण लगेच पोहोचा. काही फॉर्मॅलिटीज आहेत, काही गोष्टी आहेत, त्या तुम्ही पेपरवर्क करा आणि लगेच नाणेफेकीचा कौल टॉस केला जाणार आहे. कारण सकाळच्या वेळेला जसं म्हटलं होतं काल उशीर झाला होता, लेटला थोड्याशा सामने संपले, फ्लडलाईटमध्ये गेले, पण आज ते फ्लडलाईट चालू होण्याच्या अगोदर या आजच्या मॅचेस पूर्ण करण्याचा प्रयत्न नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाला करणार आहे. ते कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था, मुंबई, ठाणे, वसई रजिस्टर, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ, नारंगी आयोजित आगरी कोळी मास्टर चषक 2025. एक हलकीशी धून ऐकूया. आमचे डीजे राज आज काय करतात बघूया, ते गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. अरे चला ना. मी निघालो, तुम्ही येता का? अरे चला ना. सर नयन म्हात्रे इथे आलेले आहेत. मुर्धा मास्टर्स टीमचे कर्णधार, नवनियुक्त कर्णधार. वाघवेल टीम गणेश मनेरा, आपण आला असाल तर प्लीज आपण आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. मॅचच्या दिशेने जाऊया मित्रांनो. राई वर्सेस उमळमाड या दोन संघांच्या दरम्यान आपण हा आजचा पहिला सामना पाहतोय आणि जवळजवळ 45 धावा या राई संघानं उभारल्या आहेत. 46 धावांचं आव्हान आहे उमळमाड संघासमोर ठेवला आहे. 30 चेंडू 46 धावा, 16 धावा कुठेतरी एक्स्ट्रा आहेत आणि एक्स्ट्रा धावा उमळमाड संघ कशा पद्धतीनं या मैदानावर काढणार, काय 46 धावा डिफेन्स केल्या जातील का राई संघाकडून, की या 46 धावा पूर्ण करून या आजच्या या स्पर्धेमधला पहिला विजयी आणि या सीझन मधील या स्पर्धेमधला पहिला विजयी उमळमाड संघ नोंदवेल का. थोड्याच वेळात आपण या मॅचच्या दिशेने जाऊया. पुन्हा एकदा कॉल देतो मी. दोन्ही टीम कॅप्टन आला असेल तर या प्लीज. जसं तुम्ही उल्लेख केला होता की आजच्या दिवसामध्ये काय होते काय नाही होते. काल पांजू संघ जो फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे त्याच्या जोडीनं आजचा कुठला संघ या पहिल्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचतोय. 8 संघामधली झुंज आहे. 2 संघ पहिला सामना खेळतात, उमळमाड आणि राई. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. एका बाजूला नागेश आणि दुसऱ्या बाजूला भरत. ही जोडी मैदानावरती 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. कालच्या दिवसामध्ये ते एक पाहिलं, एक वेळेला 54चा पाठलाग करायचा होता, तो झाला नाहीये. 46चा पाठलाग झाला नाहीये, पण अंडर फ्लड लाईट प्रकाश झोतामध्ये 48 धावांचा पाठलाग झालाय कालच्या दिवसामध्ये. 48 धावांचा पाठलाग कालच्या दिवसामध्ये झालेला आहे. त्याच्यामुळे तीच गोष्ट आपण समोर आणतोय. 40+ आगरी कोळी मास्टर चषकाचा खेळ कालच्या दिवसामध्ये समोरच्या कक्षामध्ये आपण झहीरभाई यांचा आवाज ऐकला गेला होता आणि आगरी कोळी मास्टर चषक आणि एक आवाज जे समीकरण नेहमीच राहिले ते भारत राऊत पुन्हा एकदा आमच्या जोडीनं जोडले जातील. 46चा पाठलाग आहे, जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही 3 क्षेत्ररक्षक जे वर्तुळाच्या बाहेर ठेवण्याची मुभा तुमच्या जवळ आहे. 3 फिल्डर तुम्ही बॉन्ड लाईनच्या जवळ याने सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नितीन पाटील. ऑल सेट ऑल गो. पंचाकडनं आला इशारा, लेट्स प्ले. 46 धावांचा पाठलाग आहे. पहिला चेंडू बघूया.
पहिल्या चेंडूनुसार यष्ट्यांवरती आढळलाय आणि क्लीन बॉलच्या स्वरूपात गडी बाद. पहिल्या चेंडूचा फुलटॉस लॉस केला. म्हणजे असं म्हणावं लागेल की एखाद्या छोट्या मुलाने आईस्क्रीम काढावी आणि त्या बॉक्समध्ये काढताना फक्त दांडी हातात राहावी ना आईस्क्रीम खाली पडावी, असा हा फुलटॉस होता. ही संधी होती तुम्हाला मोठा फटका खेळण्याची आणि ती गमावलेली आहेत. क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी सचिन पाटील. क्रमांक 3 वरती महत्वाचं आहे. पहिला गडी गमावलाय, लवकर गमावलाय, आता त्याची भरपाई करायची आहे. थोडंसं पॅचवर्क जसं असतं ना, सध्याच्या घडीला रस्ते भरपूर खराब झालेत, नवीन रस्ते तर भरत नाहीत पण पॅचवर्क केलं जातं. आता ते पॅचवर्क करायचं आहे, थोडंसं पॅचवर्क मॅचवर्क करायचं आहे तुम्हाला आणि तेच मॅचवर्क करण्यासाठी सचिन पाटील नितीन यांचाही आत्मविश्वास वाढलाय. फुलटॉस बॉल होता, स्वीप केलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेतन चांगली फिल्डिंग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर होते. लोअर फुलटॉस चेंडू स्वीप केलं होतं. या चेंडूला 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. ऑफसाईडच्या दिशेने शॉर्ट थर्डमॅन आहे, पॉइंट आहे, कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात. अकोटा पॅथा चेंडूचा शॉर्ट पोल आहे, थोडंसं दूरवरती आहे मिड विकेट रिजन मध्ये. डीपला फील्ड करतील, थ्रो करतील, तोपर्यंत 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. अशा 2-2 धावा राई संघ जेव्हा फलंदाजी करत होता ना, तेव्हा 2-2 धावा बऱ्याच वेळेला त्यांनी पूर्ण केल्या. बिटवीन द गॅप्स अलॉंग द ग्राउंड खेळून सुद्धा, सेफ्ट स्ट्रोक खेळून सुद्धा, चिप स्ट्रोक खेळून देखील 2-2 धावा. आणि स्कोरर आम्हाला माहिती देतात की त्या इनिंगमध्ये 9 वेळा असं होतं की 2-2 धावा पूर्ण केले. हे स्टॅटिस्टिक आहे. एक चांगला स्कोरर असला का मजा येते. आता महेश आहेत, त्याचे चांगलं काम करतायत. धावफलकावरती धावा आहेत त्या 3. आणि या विषयाकडे नक्कीच येणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ऑन साईडला चांगला फटका हवेत खेळला गेला, मागे पीके आहे, चुकी मुळीच होणार नाहीये. भरत पाटील या ठिकाणी झेडबादच्या स्वरूपात बाद. पहिला धक्का, दुसरा धक्का उमेदवार टीमला. मिस्टर भरत आउट. कुणाची कदर मी नव्हतं कुणाचं, नव्हती कुणाची कदर मी नव्हतं कुणाचं. मला अंधजनात साईनं बसवलं मानाचं, मला अंधजनात बाबांनी बसवलं थँक्यू. मानाचं. नक्कीच मगाशी आपण उल्लेख केला तुकाराम सर की जवळपास 9 धावा या दुहेरी काढल्या गेल्या. याचं कारण ज्यावेळेस मोठा फटका कन्वर्ट होत नसेल त्यावेळेस काल आपण ज्या बऱ्याचशा स्पर्धा पाहिल्या, काल शेवटचा सामना जो पांडजो वर्सेस मोरवा हा सामना जर तुकाराम सर आपण पाहिला असेल, मंगेश पाटील यांची बॅटिंग आपण पाहिली. म्हणजे संध्याकाळचं सत्र, रात्रीचं सत्र होतं, फ्लड लाईट सुरू असताना मात्र मोठे फटके खेळणं थोडंसं जिगरीचा तो भाग होता. म्हणून मंगेशनं कुठेतरी एक सावध पवित्रा सिंगल डबलवर फोकस केलं, डाऊन द ग्राउंड स्ट्रोक खेळले आणि जवळपास 49 धावसंख्येपर्यंत आपल्या टीमला पोहोचवलं. तशाच प्रकारे या ठिकाणी आपण हा खेळ पाहिला. मोठे फटके येत नसतील, सिंगल डबलनं आपला स्कोरबोर्ड कंटिन्यू चालू राहावा, हे मात्र चित्र आपण राई संघाकडून मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. राई संघाने जसा तुम्ही उल्लेख केला, ते अलॉंग द ग्राउंड खेळले, कार्पेट म्हणजे जमीन लगत फटके खेळले, बिटवीन द गॅप्स खेळले, मोकळ्या जागेमध्ये खेळले. आणि स्कोरबोर्डला काय माहिती का, त्या धावफलकाला कायम बिझी ठेवलं, चालवत ठेवलं, त्याला थांबवून दिलं नाहीये. आता तेच काम उमेलमान संघाला करायचं आहे. दुसऱ्या बाजूला नितीन, दुसरं यश त्यांनी संपादित केलंय. डान्सिंग डाऊन द विकेट, मिळवांच्या डोक्यावरनं चेंडू पार झालाय. एक चिप स्ट्रोक खेळला होता. खराब क्षेत्ररक्षण. इथे आरामात फिल्डिंग करायची होती. असंच घडलं होतं पहिल्या इनिंग मध्ये. दुर्दैवाने थोडंसं 2 खेळाडूमध्ये ती टक्कर झाली होती. इथे टक्कर नाही झाली आहे, हे सुदैव आहे. पण चेंडू सीमारेषा पार, सौकार. लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला. लाड करून मला नेला शिर्डीला, थँक्यू. साईनी हा चिप स्ट्रोक होता, फुलरलँड डिलिव्हरी. पहिला काय प्रायोरिटी काय होती, सर्कलला बीट करणं, मिडॉनला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरनं खेळलं. असाच फटका ज्या वेळेला सुरुवातीला जर आपण पाहिलं तसेच बिटवीन द गॅप्स खेळले गेले होते आणि त्याच्याने धावफलक धावता होता. धावफलकावरती धावा आहेत त्या 7 धावा झालेत. पॉवर प्लेचं षटक आणि एक नशिबाचा चौकार इथे उमेदवार टीमला. डान्सिंग डाऊन द विकेट अगदी गोलंदाजाच्या समोर खेळला गेलाय. चांगला चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता.
एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा या फळकावर लावल्या गेलेल्या आहेत. चांगली सुरुवात म्हणू शकतोय किंवा खराब सुरुवात म्हणू शकतो असं देखील म्हणू शकणार नाही. 2 विकेटर ऑलरेडी उमेदमान संघाच्या पडल्यात, मात्र 7 धावा देखील या षटकामध्ये आल्यात. हा एक जमेची बाजू आहे. म्हणजे एका डोळ्यामध्ये आसू आहे, दुसऱ्यामध्ये हसू आहे. एक हसू कसले आहे तर 2 विकेटची आणि हसू आहे 7 धावा. म्हणजे 45 ज्यावेळेला 47चा पाठला करता ना त्यावेळेला आवश्यक धावगती राखायची आहे ती 9च्या वरची आहे. 9.20 जी तुम्हाला राखायची आहे प्रत्येक षटकामागे. ती राखताना तुम्ही 2 गडी गमावल्यात आणि त्याच्यानंतर 7 धावा देखील केल्यात. आणि एक चांगली गोष्ट असू शकते उमेदवारांसाठी की आता ते 50चे खेळाडू बाद झालेत आणि 40 फ्लायचे खेळाडू मैदानावरती आहे. ही गोष्ट आहे. हे तुम्ही जसं उल्लेख करतात ना हे 40चं क्रिकेट वेगळं आहे, तसा कॅल्क्युलेशनवाला खेळ आहे. कॅल्क्युलेटिव्हली खेळायचं आहे तुम्हाला आणि कॅल्क्युलेशनली खेळताना जर योग्य खेळतं तर कॅल्क्युलेशन आणि धावांचं कलेक्शन या दोन्ही गोष्टी तुम्ही साध्य करू शकता. 24 चेंडूचा खेळ आहे आणि 39 करायचे आहेत. 2439 कॅल्क्युलेशन नक्कीच रिक्वायर्ड 100 आपल्या डोक्यामध्ये फिट करणं गरजेचं आहे. पर ओव्हर आपल्याला किती धावा करायच्या या आपण कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं आणि खरोखरच प्लॅनिंगनुसार क्रिकेट या ठिकाणी खेळणं गरजेचं आहे. वेळेकडे दक्ष द्या. पुन्हा एकदा कॉल देतोय. वाघवेल संघ या ठिकाणी दाखल झाला असेल. वाघवेल गणेश मनेरा प्लीज आपण आमचे जे संपर्क साधायचं आहे, कारण जे पेपरवर्क आहे आपल्याकडे खेळाडूंची लिस्ट दिली जाईल गणेश मनेरा आणि ती लिस्ट घेऊन आपल्याला टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. हाफ इनिंग संपले आहे त्यानुसार आपल्याला टॉस करणं गरजेचं आहे. वाघवेल संघ कारण या ठिकाणी मुर्दा संघाचे कर्णधार आलेले आहेत. तर मी गणेश मनेरा वाघवेल टीम कॅप्टन विनंती करतो की आपण त्वरित या. धावा झाल्यात त्या 7. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बघा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज स्वतः प्रफुल्ल येतोय. टीम कॅप्टन नवनियुक्त कर्णधार जम्सवन राई. शॉर्ट बॉल पूर्णतः सफल झाले होते. अगदी ऑफ स्टंपच्या भरपूर मागे बाहेर निघाले होते खेळण्यासाठी. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळायचं आहे, मात्र फाईन क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं एक खेळाडू देखील तैनात ठेवला आहे. मात्र चांगला प्रयत्न होता या ठिकाणी सचिन पाटील यांचा. हा प्रयत्न चांगला होता. ऑफस्टॉपच्या बाहेर गेला होता पण काय केलं माहितीये का प्रफुल्लनं त्यांचा पाठलाग केला. फॉलो केलं. आता इंस्टाग्राम फेसबुकवरती फॉलो करणारे भरपूर आहेत. आता इथे मैदानावरती फॉलो केलंय. थोडासा वेगळा फटका काय गरज होती अशा फटके खेळण्याची, कारण चेंडूमध्ये तितका वेग नाहीये. फ्लॅटेड डिलिव्हरी आहे. कडेला लागला, एजला लागला, टॉपला गेला आणि जेल टिपलाय. क्रमांक 3चा फलंदाज बाद. थँक्यू. रिप्ले पाहिलं तर कदाचित लक्षात येईल नाही याला स्वीप केलं, नाही याला स्कूप केलं. म्हणजे द्विधा मनस्थितीमध्ये होते. काल राजभाई डीजे भाई ने एक गाना लगाया था 3 वाला, कन्फ्यूजन है सोल्यूशन का पता नहीं और सोल्यूशन जब मिला तो भाई क्वेश्चन का था पता नाही. तसं खेळ आहे. हे सोल्युशन शोधायला गेलं पण बाबा क्वेश्चन काय तर तेच माहिती पडलं नाही. असं आहे कारण मागचा एक चेंडू तुम्ही डॉट खेळला होता. हा दबाव वाढत होता आणि दबावामध्ये अशा मिस्टेक होत असताना आपण या उमेलमान संघाकडनं पहिल्या षटक ज्यावेळेला 7 धावांचं गेलं होतं हे षटक किमान 10 धावांचं पाहिजे. किमान 10 धावा जर त्या रिक्वायर 100ला मेंटेन ठेवायचं आहे, आवश्यक धावगतीला मेंटेन ठेवायचं आहे तर तुम्हाला त्या कमीत कमी 10 धावा या षटकामध्ये पाहिजे. प्रयत्न तर तोच असेल. या कारणाचं जर आपण पाहिलं तर स्वतः टीम कॅप्टन मुकेश पाटील हे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. पूर्ण कल्पना आहे की जवळपास 46 धावांचं लक्ष तुकाराम सर आपल्या समोर आहे आणि त्या 46 धावांपर्यंत पोहोचायचं असेल तर मला मैदानाच्या आतमध्ये उतरावंच लागेल. क्रमांक 5 वर मुकेश खेळण्यासाठी आलाय. टीम कॅप्टन आहेत उमेदमानचे. जबाबदारी आहे खूप मोठी जबाबदारी स्वीकारली देखील आहे त्यांनी. बघूया कशा 2 बेस्ट मी म्हणेल आमने सामने आहेत. एक तर गोलंदाज आणि एक फलंदाज. ऑफ साईडला पंच केलाय. पॉइंट फिल्डर आहे मात्र जितू कडून मिस्टेक. चेंडू थांबेल की निघून थांबला गेलाय. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ त्या ठिकाणी चेंडू थांबला गेलाय. 2 धावा 3 धावा इथे पळून काढल्या आहेत. मात्र कुठेतरी या ठिकाणी या 3 धावा खूप महत्वपूर्ण ठरतील कारण पहिला चेंडू व्यवस्थित फेस केलाय आणि पहिल्या चेंडूवर मुकेशच्या बॅटमधून आल्या त्या 3 धावा. असं होतं म्हणजे ज्यावेळेला तुम्ही मुंबईच्या दिशेने येता वसईला तुम्हाला उतरायचं असतं पण तिथे वसईला जर ती गाडी त्याच्या पुढे असेल ना तर एक सायडिंगला काढतात. तसं चेंडूला सायडिंगला काढतात. थोडंसं थांबवलं गेलं होतं. आउटफील्ड थोडंसं जर पाहिलं तर क्रास तिकडे जास्त आहे त्याच्यामुळे थांबलंय. पण दोन्ही गोष्टी आहेत. एक तर 3 धावा मिळाल्यात आणि 2 चांगले फलंदाज मैदानावरती आहेत. असं नाही की दोघांकडे क्षमता आहे. प्रशांतकडे आहे त्याच्यानंतर मुकेशकडे ती क्षमता आहे. या अशा क्षणाला मोठ्या फटके खेळण्याची ताकद दोघांकडे. म्हणून उमेलमान संघ काय विचार भले ठीक आहे चौकार नाही मिळालाय पण स्ट्राईक कोणाकडे असू द्या फायदा तिथे होणार आहे. याच्या 3 धावांनी धावफलक 10 वरती जाऊन पोहोचलाय. तेव्हा दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. या षटकातील
ऑफ स्टॉमच्या बाहेर स्लाइस कट करायचा होता, बाहेरच्या कडे लागलाय चेंडू, फ्लाइंग चिपच्या दिशेने जातोय, शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होते, एक धाव या चेंडूवरती पूर्ण. बघा क्रिकेटचा खेळ असा आहे ना, एकदा का त्याने तुमचा पाठलाग करायचा घेतला ना, मग तो तुम्हाला शोधून काढतो. पहिला पॉईंटला मिसफील्ड झालं होतं, आता शॉर्ट थर्डमॅनला पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडू गेलाय. कधी कधी बऱ्याचदा आपण चित्र असं नेहमीच बऱ्याच स्पर्धेमध्ये पाहिलंय. त्यावेळेस स्लॉक स्लिपचा फटका आहे, डीप लॉंग लेग बाउंड्री लाईन जवळ चेतन फील्ड साठी आहे. एक धाव इथे नक्कीच मिळेल मुकेशला. एकनं धावसंख्या झाली आहे फळकावरती, म्हणजेच 12 धावा. प्रफुल्ल वर्सेस मुकेश. आणि कदाचित तुकाराम सर, मला असं वाटतं की प्रफुल्लच्या अगेन्स्ट खेळताना मुकेश देखील थोडासा सावध पवित्रा त्या ठिकाणी घेतोय मैदानाच्या आतमध्ये. नाही, बऱ्याच वेळेला काय असं वादळं आल्यात ना, मग थोडंसं बाजूला थांबायचं, संकट वाढू शकतात. बॅटला कोलवा टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा थोडंसं उंची दिलेला चेंडू होता. चांगले षटक, पहिल्या षटकामध्ये 7 धावा, या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या त्या प्रफुल्ल यांनी. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावा आहेत धावफलकावरती 12. त्या बाजूला जर विचार केला तर तिथे 17 होत्या. त्यावेळेला 2 षटकं संपली होती, त्यावेळेला 17 होत्या आणि इथे 12 आहे. थोडंसं दूर आहे, थोडासा फासला आहे. अगर अच्छी गेंदबाजी करेगा तो फासला बढ़ेगा, आणि जर चांगली बॅटिंग झाली तर ये फासला कम होगा. 18 चेंडूचा खेळ आहे, 34 करायचे आहेत. एक हलकीशी धून ऐकूया, हलकीशी यासाठी कारण मधमाशी आल्यात त्याच्यामुळे हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. मी निघालो निघालो येता का साई दर्शन तुम्ही येता का, मी निघालो निघालो येता का साई दर्शन तुम्ही येता का, मी निघालो निघालो येता का साई दर्शनाला येता का, मी निघालो निघालो येता का साई थँक्यू. दर्शनाला मी तुमच्या पुन्हा एका दिशेने येतो. 2 षटकांचा खेळ संपलाय, 12 आहेत, 18 मध्ये करायचे आहेत 34 धावा. आणि जसा तुम्ही उल्लेख केला की आता 2 नवीन कर्णधार झालेत, उमेलमानचे देखील कर्णधार नवीन आहेत, प्रफुल्ल देखील झालेत, आणि काल पांजूच्या नवीन कर्णधाराने टीमला फायनल मध्ये नेले. आता बघूया या 2 पैकी कोण कर्णधार आपल्या टीमची नौका दुसऱ्या बाजूला नेतोय. प्रयत्न हाच असेल की मला माझ्या टीमला जिंकून द्यायचं, मग तो राईचा कर्णधार असू द्या किंवा उमेळमान संघाचा कर्णधार असू द्या. प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवर, समोर मुकेश. यावेळेस जोरकस फटका आहे, डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल झाला, वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने पीके चेंडूला फील्ड करतो, थोडंसं मिसफील्ड झालं पीके कडून आणि याचा फायदा लगेचच उचलला गेला. सिंगलला कन्वर्ट केलं 2 या धावेमध्ये. इथे वेग वाढवावा लागेल, आपण नेहमीच म्हणतोय, कारण इथे जर बघायचं गेलं तर 18 चेंडू 34 धावा, म्हणजे जो रिक्वायर्ड हंड्रेड होता तो रिक्वायर्ड हंड्रेड 10च्या पलीकडे गेलाय. त्याच्यामुळे इथे तुम्हाला या 6 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका तुकाराम सर खेळणं गरजेचं आहे. म्हणजे 18 मध्ये 34 म्हणजे प्रत्येक जवळपास 2 धावा आहेत ना, 18 दूनी 36 होतात, प्रत्येक चेंडूवरती 2ची सरासरी. ऑफ स्टंपच्या बाहेर बीट केलं गेलं या चेंडूला. चांगली जुगलबंदी रंगले, मास्टर चषकातली आगली कोहली मास्टर चषकातली जुगलबंदी रंगले. एका बाजूला मुकेश आहे, दुसऱ्या बाजूला प्रशांत आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. तर एका साईडला जर राई संघाकडून देखील एखादा चांगलं षटक, जवळपास ज्याप्रमाणे पप्प्याचं पडलं होतं 5 धावीत, असं एखादं चांगलं षटक राई संघाकडून देखील पडलं गेलं तर प्रेशर आणखीन वाढेल उमेळमान या टीमवर. फुलटॉस चेंडू आहे, ऑन साईडला खेळला गेलाय. पुन्हा एकदा प्रशांत त्या ठिकाणी आहे बाउंड्री लाईनवर, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलंय. फेक ही थोडीशी मात्र चुकीची केली गेली होती. सिंगल या ठिकाणी मिळेल. या सिंगलनं धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 15. सिंगल डबल से कुछ बिघडणे वाला नाही. एकेरी दावेनं काही फरक पडणार नाही याची पूर्ण कल्पना आहे. फक्त एखादा मोठा फटका जाता कामाने याची पूर्ण दक्षता घेतली आहे राईस संघाच्या गोलंदाजानं. नक्की लोअर फुलटॉस चेंडू पहिल्या 15 चेंडूमध्ये 15 धावा केल्यात, त्यांनी 23 केल्या होत्या पहिल्या 15 चेंडूमध्ये, आणि यांनी 15 चेंडूमध्ये 15 धावा केल्यात. फुलटॉस बॉल आहे, मिस टाइम आहे, बॅटच्या थोड्या वरच्या बाजूला स्टिकरच्या आसपासचा चेंडू लागलाय. फुलटॉस चेंडू जरूर होता, आणि फलंदाज देखील बघतो की बाबा जिथे स्टिकर असतं ना त्या आजूबाजूला हा चेंडू लागला, त्याच्यामुळे तितका दूरवर जाऊ शकला नाहीये. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावा आहेत धावफलकावरती 16. बघा पुन्हा एकदा वाघवीळ संघ गणेश मनेरा आपली झाला असेल तर या, कारण षटक क्रमांक 3 हे सुरू आहे. गण्या आपण आला असाल तर या प्लीज. चांगला चेंडू आहे. मी म्हटलं की एखादा आणखीन एक चांगलं षटक राई संघाकडून पडलं गेलं तर उमेदमान संघावर दबाव निर्माण होतो. एखादं मोठं षटक उमेदमान संघाला देखील शोधावं लागेल. ते जवळजवळ 15 ते 20 धावा देऊन जाईल. आता येणाऱ्या 2 चेंडूवरती एक किमान मोठा फटका पाहिजे. शेवटचा बॉल आहे, ऑफ स्टंपच्या बाहेरचा. मी म्हटलं ना एक मोठा फटका पाहिजे, तो चौकार आलाय. पाहिजे होता मोमेंटमला चालवण्यासाठी, वेग पकडण्यासाठी, स्पीड पकडण्यासाठी, आणि उमेदमानची गाडी पुन्हा एकदा रुळावर येण्यासाठी जो चौकार पाहिजे होता तो चौकार आलाय शेवटच्या चेंडूवरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 20. 12 चेंडूचा खेळ आहे, 12 मध्ये 26 करायचे आहेत. बनतील न बनतील, पण 2 टीम
आपण टॉससाठी रेडी राहा. एक हलकीशी धून पुन्हा एकदा राजकडनं घेऊया. 12 चेंडू 26. लंगड्या पायाला माझ्या पैजण द्याल का, पैजण द्याल का. लंगडी म्हणे बद्दल मला शिर्डीला न्याल का. लंगडी म्हणे बद्दल मला शिर्डीला न्याल का. थँक्यू. जसा उल्लेख केला होता ओम साईराम पदयात्री मंडळ नारंगी यांच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे जसा दत्त जयंती उत्सव जो 4 डिसेंबरला दत्त जयंती साजरी केली जाणार आहे आणि त्याच निमित्तानं हे 19वे वर्ष आहे जे ओम साईराम पदयात्री मंडळाचं आणि नारंगी ते शिर्डी असा साई पालखी पदयात्री सोहळा जो संपन्न होणार आहे. त्याची सुरुवात 25 तारखेला बरोबर येत्या मंगळवारी सकाळी 8 वाजता साईंच्या पालखीचं प्रस्थान आई एकविरा देवी मंदिरातनं केलं जाणार आहे. सर्वांना नम्रतेचं आवाहन देखील राहील, विनंती राहील की आपण जरूर त्या पालखी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. 7 दिवस तो पालखी सोहळा साजरा केला जाणार आहे आणि त्यावेळेला प्रत्येक गावातनं प्रत्येक टप्प्यावरती नेहमीच साई भक्तांची साईराम यांची मदत या ओम साईराम पदयात्री मंडळाला लाभलेले आहे. त्यांचंही आभार आहे. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा आपण जाऊया. 12 चेंडूचा खेळ आहे. 26 धावांची आवश्यक. 3 षटकं संपल्यात. 3 षटकानंतर त्या साईडला जर आपण पाहिलं ना थोडंसं गेलं ना तर जवळपास 31 रन होत्या. 2 षटकामध्ये त्यांनी 14 रन केले होत्या. आता 14च्या जवळपास डबल करायचे आहेत. आता हा डबल ट्रबलवाला गेम आहे. डबल करायचे आहे, थोडंसं ट्रबल होणार. ट्रबल आहे, थोडासा त्रास आहे, पण जर का फटके आले तर हे ट्रबल तुम्हाला जिंकून देऊ शकतं, विजयी करू शकतं. 12 चेंडू आहेत आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 12-26. कारण जवळजवळ विचार केला आपण तर 13 धावा हा रिक्वायर्ड रन रेट समोर आहे. मुकेश पाटील आहेत स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये. चेतन पाटील यांच्या हाती चेंडू दिला जातोय. आज या मोसमातील आपण ही पहिली स्पर्धा खेळतोय मित्रांनो आणि या मोसमातील पहिली स्पर्धा नारंगीच्या मैदानावर होत असताना प्रत्येक टीमनं चांगली आपल्या टीमची बांधणी केली आहे. चांगला चेंडू आहे, जवळजवळ वाईट यॉर्कर हा चेंडू हाताळला गेला. पहिला चेंडू जर आपण पहिला बॅटरच्या रेंजपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, खूप जबरदस्त गोलंदाजी चेतन पाटीलकडून. बघा राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, अँगल आहे आणि लेन चांगली आहे. लेन चांगली आहे, तितका रूम देत नाहीयेत. मी म्हटलं ना तितका रूम देत नाहीयेत. पहिला काय झालं, पडला सरळ गेला. हा पडला थोडासा आत आलाय. हा मॅच तसाच आहे, आत आलाय. हा आत बाहेरवाला खेळ आहे, इन आउट वाला खेळ आहे. त्याच्यामुळे पुढच्या 10 चेंडूवरती कोणतरी इन होणार, कोणतरी आउट होणार आहे. 10 चेंडू आणि 26 धावा. समीकरण वाढलं गेलंय इथे. मात्र नक्की टेन्शन, दडपण दोन्ही गोष्टी नक्कीच सामोरे जावं लागेल या गोष्टीला उमेदमान टीमला. कारण 2 चेंडू डॉट आणि 2 चेंडू डॉट चेंडू भरपूर काही सांगून गेलंय. योग्य लाईन पकडले गेले ते इथे वाईटचा इशारा येतो पंचांकडून. मात्र खऱ्या अर्थाने म्हणायचं गेलं तर समोरचा जो फलंदाज आहे त्या फलंदाजाची दुखती नस गोलंदाजानं पकडलंय की काय वीक पॉईंट या खेळाडूचा आहे आणि त्या वीक पॉईंटला बरोबर तंतोतंत गोलंदाजाने पकडले आणि त्याच लाईन त्यांनी लेंथमध्ये तुकाराम सर वारंवार गोलंदाजी केली जाते. बघा जसं तुम्ही उल्लेख केला समोरच्याचा वीक काय आहे ना तो गोलंदाजाने पिक केलाय, बरोबर ओळखलाय तुम्ही जसा उल्लेख केलाय. त्यांचा वीक याने पिक केलाय. मग थोडंसं फलंदाजाने सुद्धा रीड करायची गरज आहे. थोडंसं पडलो भाई गेंदबाज को पड लिया, जब पडोगे नाही तो जडोगे कैसे, हलक्या हाताने खेळलाय. आणि सर्वात बेस्ट वे असतो की आपला सर्वोत्तम फलंदाज जर दुसऱ्या बाजूला आहे तर बाबा त्याला या बाजूला आणायचं आहे. ते आहे सर्वोत्तम पर्याय, तो असतो आणि तोच पर्याय कदाचित निवडलेला आहे. 2-3 पर्याय असतात, ऑप्शन असतात. आता तुम्ही कोण बनेगा करोडपती जातात तर 4 असतात, ABCD असतात. इथे 1-2 ऑप्शन असतात, त्याच्यावरती निवड करायची असते. आवड आणि निवड त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. जे आवडते तेच निवडायचं असं काही नसते. 1 धाव स्कोरबोर्डमध्ये ऍड, 22 धावा धाव फलकावरती. 22 धावा झालेल्या आहेत. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 9 चेंडूमध्ये धावा करायची आहेत त्या 24 धावा. थोडंसं बदल केले जात आहे क्षेत्ररक्षणामध्ये कारण मुकेश पाटील स्ट्राईक एंडला आले आहेत. त्यानुसार नक्कीच क्षेत्ररक्षण देखील थोडंसं बदललं गेलं आहे. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप ऑफ साईडला चेंडूला लॉफ्ट ड्राईव्ह केलं गेलं. एक धाव तर पूर्ण होते, दुसऱ्याचा प्रयत्न तिथे होतोय. मात्र विकेट देखील स्वतःचे सांभाळायची याची पूर्ण कल्पना मुकेश पाटील यांना आहे. फक्त सिंगलवर समाधान. चांगलं षटक मी म्हटलं, हे षटक जर कमी धावांचं हाताळलं गेलं तर मात्र शेवटच्या षटकासमोर जवळपास मोठं लक्ष उमेदवार टीम समोर असेल. मोठं म्हणजे आता 23 धावा केल्यात आणि अजून 23 करायचे आहेत.
म्हटलं ना मोठं लक्ष आहे आणि ते मोठ्या लक्षाचा पाठला करताना विकेट गमावला आहे स्टंपिंगच्या स्वरूपात गडी बाद. वाघबीळ संघ प्रयत्न मणेरा. जर तुमचा कर्णधार आला नसेल तर तुमचा उपकर्णधार व्हाईस कॅप्टन जरी असेल तो टॉस करण्यासाठी आला तरी देखील चालेल आणि व्हाईस कॅप्टन जरी नसेल तर प्लीज एखादा खेळाडू या कारण उशीर झालाय. षटक सुरू आहे ते चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू फक्त सुरू आहे म्हणजे इनिंग संपायला आता तितकासा वेळ राहिला नाहीये. त्या अगोदर टॉस करणं गरजेचं आहे. प्लीज या विनंती करतोय. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 7 चेंडूमध्ये 23 धावा करायचे. जेबी जयप्रकाश स्ट्राईक एंडवर येतोय. खूप चांगली गोलंदाजी जमजो राईट टीम कडून खास करून नितीनचं ते 7 धावेचं षटक त्यानंतर म्हणायचं गेलं तर प्रफुल्ल 5 धावेचं षटक प्रशांतचं 8 धावेचं षटक त्यानंतर मात्र चेतन पाटील काय गोलंदाजी केली आहे. अगदी प्रभावी मारा. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळला गेला होता सिंगल मिळू शकला असता मात्र शेवटचे 6 चेंडू मळा खेळायचे आहेत हे मात्र त्या ठिकाणी मुकेशनं ठरवले त्यामुळे स्वतःजवळ स्ट्राईक ठेवले. आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत त्या 23. 6 चेंडू 23 धावा. जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं. दोन्ही टीम कॅप्टन विनंती करतोय की आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आणि काय सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक राईच्या संघाने दाखवले. पहिल्या 4 षटकामध्ये फक्त 23 धावा खर्च केल्यात 24 मध्ये 23 केल्यात आता 6 मध्ये 23 तुम्हा धावा करायचे आहेत. मग इतका वेळ का घेतला जातोय तेही चर्चेचं आहे. मोमेंटम तुमच्या बाजूने आहे मॅचचं पारडं तुमच्या बाजूने झुकलंय मग शेवटची ओव्हर हाताळताना थोडासा वेळ घेतला जातोय तो राईच्या संघाकडनं. जसा उल्लेख केलाय 2 टीमचे कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार आपण पोचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. जसं पाहिलं तर भरतराव त्याने उल्लेख केला होता की मध्यांतर अर्थात 1 इनिंग संपल्यानंतर टॉस होणं अपेक्षित होतं पण काही कारणास्तव थोडंसं उशिरानं दाखल झाले तर टॉस चला दोन्ही टीम कॅप्टन आपण जो समोर मंच उभारला आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी त्या मंचावर आपण टॉस करण्यासाठी यायचं. गणेश मणेरा आणि नयन मात्रे मुर्दा मास्टर्स. 6 चेंडू 23 करायचे आहेत. खरोखर अप्रतिम गोलंदाजी. सुरुवातीचे 12 चेंडू नितीन प्रफुल्ल यांची जर आपण गोलंदाजी पाहिली तर 12 मध्ये फक्त आणि फक्त धावा आल्या होत्या त्या देखील जवळपास 12 धावा. त्यानंतर शेवटच्या 12 चेंडूंचा जर आपण विचार केला तर शेवटच्या 12 चेंडूमध्ये उमेदवार संघानं फक्त 11 धावा जमावल्या आहेत. त्यामुळे हे टार्गेट थोडंसं लांबलं गेलं. मुकेश पाटील समोर आहेत आणि ती क्षमता ती क्वालिटी आणि ती नक्कीच ताकद मोठे फटके खेळण्याची या खेळाडूमध्ये आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज त्या ठिकाणी येतोय मिस्टर राकेश. पहिला चेंडू शॉर्ट बॉल आल्या वेळेस ऑन साईडला चेंडूला सरळ भिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वतःवरचा विश्वास सिद्ध केलाय मुकेश पाटीलनं. पहिल्या चेंडूवर आलाय षटकार 6 धावा. जसं तुम्ही उल्लेख केला स्वतःवरचा विश्वास कायम ठेवा. बिलकुल मुकेश को तो अपने पर यकीन है आणि उमेलवान टीम काय सांगते माहिती का मुकेश है तो उनके ऊपर यकीन भी है और मुकेश है तो भाई मुमकिन भी है. दोन्ही आहेत आणि यकीन भी है मुमकिन भी है. जर मुकेश मैदानावरती आहेत तर ते घडणं किंवा त्या धावांचा पाठलाग होणं शक्यही आहे. पण या एका षटकारानं मॅचमध्ये थोडीशी मरगळ आली होती ना ती दूर केले. आता 4 झाले म्हणून मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता शेवटचं षटक हाताळण्यासाठी येताना राईट टीम तुम्ही इतका विचार का केला इतका वेळ का घालवला. काय केलेला विचार घालवलेला वेळ पुन्हा एकदा वेळ खराब करून गेलाय का. विचारांची थोडीशी जास्त चर्चा झाली का. अगर चर्चा ज्यादा होगी ना तो खर्चा भी ज्यादा होगा. खर्च झालाय. पहिल्या चेंडूवरती मुकेशनं दाखवलंय की भाई हम तयार आहे मी तयार आहे या लढाईला मी तयार आहे या धावांचा पाठलाग करण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती सिक्सर षटकार
ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू हवेत केला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नितीन क्षेत्राच्या खाली झेल सुटलाय दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय दुसरी धाव देखील पूर्ण होईल की काय दुसरी धाव 2 धावा हो काय चाललंय या मॅच मध्ये एक से बढ़कर एक एकदा टर्न आला एकदा ट्विस्ट आला एकदा गाणी वाजली एकदा कलाटणी आली आणि मॅच मध्ये रंगत आलेली आहे 2 चेंडूवरती 8 झाल्यात 4 चेंडूचा खेळ आहे आणि 4 चेंडू मध्ये करायचे त्या 15 म्हणजेच म्हणायचं गेलं तर रंगरंगीणा हे शेवटचं षटक तुकाराम सर 100% पाहायला मिळेल कारण हलचल चळवळ ही दोन्ही साईडला सुरू आहे एका साईडला आपण राही संघाचा डगआउट पाहिला एका साईडला उमेदमान संघाचा डगआउट पाहिला तर दोन्ही ठिकाणी एका साईडला आनंदाचं वातावरण थोडं एका साईडला थोडंसं दुःखाचं वातावरण मात्र क्लायमॅक्स काय असेल खरोखर खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर 2 चेंडू जे खास करून मुकेश पाटीलने खेळले एका चेंडूवर षटकार दुसऱ्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती राकेश सारख्या गोलंदाजांना उमेदमान संघाचा महत्वाचा बॅटर बाद करता आला असता त्या ठिकाणी नितीनकडून चुकी झाली कॅच ड्रॉप झाला ती संधी मिळाली त्या संधीचं सोनं कशा प्रकारे करेल गोलंदाज तयार यावेळेस लॉफ्ट ड्राईव्ह केला गेला ऑफ साईडला चेंडू डीप लॉंग ऑफ रिझन मधून फिल्डर येतो वेगाने पुन्हा एकदा मिसफील्ड इथे देखील 2 धावा मिळतील स्ट्राईक पुन्हा मुकेश पाटीलकडे जाते धावसंख्येचा वेग वाढतोय धावसंख्या झाली आहे ती तब्बल 33 धावा येणारे चेंडू शिल्लक आहे ते तब्बल 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये धावा करायचे आहेत त्या 13 म्हणजे तुकाराम सर 3-13 नक्कीच आपण ज्यावेळेला काही होत नाही तेव्हा सांगता बाबा एकदाचे 3-13 करून टाक तुम्ही डगआउटचा उल्लेख केला उमेलमानचा डगआउट राईचा डगआउट जे खाली बसले होते ना ते उभे राहिलेत आणि काही उभे राहिले ते आपल्या टाचेवरती आलेत कारण मॅच पण तसा आलाय ऑन एज मॅच आहे 3 चेंडूचा खेळ आहे 13 धावांची हा महत्वाचा चेंडू आहे महत्वाचा बॉल महत्वाचा चेंडू आहे खेळण्याचा प्रयत्न स्लाइस केला कव्हरच्या डोक्यावर चेंडू सरसी मारायचा बॉल पाठलाग केला जातो लॉंग चेस फॉर द फिल्डर चेंडूची मारशा पार चौकार हिल पोरी हिला तुझे कपालीला ढिला हिल पोरी हिला तुझे कपालीला थँक्यू थोडंसं थांबवतोय प्लीज मुर्दा मास्टर्स नयन मात्रे टीम कॅप्टन दोघे आलेत का ओके सामना थोडासा क्रुशल कंडिशन मध्ये आहे क्रुशल मुवमेंट मध्ये मॅच सुरू आहे त्यासाठी आम्ही टॉस थोडासा थांबवतोय बघा चळविचळ सुरू आहे कुठेतरी डोक्यावर हात गेलेत नक्कीच टेन्शनचं वातावरण दडपण दिसतं कारण जो माहोल तयार केलाय मुकेश पटेलला मैदानाच्या आतमध्ये तो खरोखरच माहोल विचार करण्याकरिताच आहे राही संघासाठी नाही या षटकाला सुरुवात होण्याच्या अगोदर मी म्हटलं होतं की भाई आप इतना वक्त क्यों ले रहे हो तुम्ही इतका वेळ का घेतला शेवटच्या षटक हाताळताना तो वेळ गेला खेळ बदलला वेळ बदललाय खेळ आणि खेळामध्ये रंग भरलाय मुकेश यांच्या या खेळीनं 2 चेंडू 9 धावा आता काय करायचं माहितीये का मुकेशला एक तर 2 चांगले चेंडू खेळायचे आहेत आणि गोलंदाजाला एक चांगला चेंडू हाताळायचा आहे बघूया 2 चेंडू 9 आणि असं बघितलं तर 9 आता काय करायचं आहे आणि तुम्ही उल्लेख केला हलचल आहे बिलकुल हलचल आहे तंबू में घबराट जैसे कहते ना थोडेसे हलचल तर नक्कीच आहे 2 चेंडू 9 धावा 2 चेंडू 9 धावा खरोखरच ज्याप्रमाणे तुकाराम सरांना म्हटलं एक चेंडू चांगला टाकायचा आहे गोलंदाजाला तर एक मोठा फटका या चेंडूवर आला तर मात्र या शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच नक्कीच जाऊ शकेल हा सामना नक्कीच जाऊ शकेल काय घडेल हा चेंडू खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर या मॅचचा निर्णायक चेंडू असेल दोन्ही संघांना देऊया ऑल द बेस्ट चला सुरू करूया पुन्हा एकदा या मॅचला स्ट्राईक एंडला मुकेश नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो जेपीला पाहतोय येस डेड ऑन स्पॉटचा चेंडू खेळला गेलाय ऑन साईडला एकदा तर वेगानं पुणे डबलचा कॉल पीके जवळ चेंडू तो काय थ्रो केलाय अगदी यष्टीवर थ्रो आहे बॅटर सेफ आहे त्या ठिकाणी फलंदाज सेफ आहे हे पंच मात्र दर्शवत आहेत तिसरं पंचांच्या दिशेने वळात का पंच गंभीर ओके चेक करायचं आहे तिसऱ्या पंचाच्या दिशेने जात आहेत दिल की घडी करे घडी टिक 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 असं आहे म्हणजे ते चेक करतायत की चेंडू हातात सापडलाय की नाहीये हात लागलाय की बेल्स या सगळ्या गोष्टी चेक केल्या लाईव्ह टेलिकास्ट मध्ये चेक केल्या जातील सर टेन्शन घेऊ नका रमेश मांगेला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत तिसरे पंच पाहता ज्यावेळेला चेंडू आला गॅदर केला गेला त्यावेळेला शरीराचा एखादा भाग पहिला स्टंपला लागलाय नाही लागलाय हाताचे कोपरे हाताची ओंजळमध्ये चेंडू येण्याच्या अगोदर लागलाय नाही लागलाय या सर्व गोष्टी तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत आणि इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय की सर्वात आधी बेल्सला
हात लागले गेले, त्याच्यामुळे बॅटर सेफ आहे. विकेट देखील चेक करूया आपण. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 39. आता शेवटचा चेंडू आहे. 7 धावांची गरज दोन्ही टीमच्या. आपण विकेट चेक करूया. जम्प्स बॉन्ड राईट टीमच्या विकेट गेल्या होत्या 4. मग आणि उमेरमानचे उमेरमान- किती गेल्यात आपण तेच बघतोय ना बाबा. जर जेम्स बॉन्ड राईच्या 4 विकेट गेल्या होत्या, मग उमेरमानचे किती गडी बाद झाल्यात? आणि 1 2 3 4. उमेरमान संघाच्या देखील 4 विकेट गेले आहेत. आणि टॉस कोणी जिंकलाय? उमेरमान. उमेरमान संघाने टॉस जिंकलाय तुम्ही, पण जर मॅच जिंकायची तर छक्का मारावा लागेल. यस. आपने टॉस जीता है, लेकिन अगर मॅच जितना है, तिकट खाण्याचा दिवस आहे. ज्यावेळेला किचन मध्ये पहिला वाटण बनते ना, त्यावेळेला वाटण्यासाठी लागतो तो मिक्सर. आणि आता शेवटच्या चेंडूवरती पाहिजे सिक्सर. सिक्सरची आवश्यकता आहे. बघूया सिक्सर किंग बाजूला संकट मोचक आणि सन्मान हा केला जात आहे. सन्माननीय राजाजी पटेल साहेब यांच्या